हॅलो, आपण नाही का फॉर्म ऑफलाईन फॉर्म कसा भरायचा ते या व्हिडिओमध्ये शिकूयात. ऑनलाईन तर मी शिकवलं, ऑफलाईन याच्यासाठी गरजेचं आहे कारण की तुम्हाला गिफ्ट आणि कार्ड तुम्हाला तुमच्या घरी येणार आहे, बरोबर आहे. गिफ्ट आणि कार्ड कमीत कमी तुमच्या घरी येण्यासाठी 1 वीक पण लागू शकतात किंवा 2 वीक पण लागू शकतात. त्याचं कारण असं असतं की ते तुमच्या नावचे कार्ड बाहेरून छापून येतात है ना, आणि तिथे बल्कमध्ये ऑर्डर द्यावी लागते. तुम्ही आज टाकलं की आज लगेच कार्ड बनत नाही, बल्कमध्ये क्वांटिटी द्यावी लागते. 100-150 असे क्वांटिटी द्यावी लागते. म्हणून मिनिमम 1 वीक तरी आपल्याला लागतो. तर जास्त क्वांटिटी आली तर तुम्हाला 2-4 दिवसात पण भेटून जातं. ठीक आहे. त्यामुळं गिफ्ट आणि कार्डसाठी वारंवार ग्रुपला मेसेज करायचे नाही. हा 100% येणार तुम्हाला, त्याचा काही प्रॉब्लेम नाही. आता फॉर्म ऑफलाईनचा कसा भरायचा. आता जसं इथं पेमेंटसाठी QR कोडचा स्क्रीनशॉट टाकलेला आहे आणि काय भरायचं ती माहिती दिली आहे. तुम्ही आम्हाला ज्यावेळेस रिटर्नमध्ये फॉर्म पाठवचाल तर तो कसा पाठवायचा की पेमेंट QR कोड जो आहे त्याच्याऐवजी तुमचा पेमेंट केलेला स्क्रीनशॉट आणि माहिती कंप्लीट. जसं की आता एक्झाम्पल, आता समजा हाच फॉर्म तुम्हाला पहिले तर कॉपी करायचा आहे. कॉपी करताना तुम्हाला काय करायचं आहे, हा पेस्ट केला आपण. पेस्ट केल्यानंतर इथे तुमचं नाव लिहायचं. एक्झाम्पल मी शॉर्ट लिहिते. इथे मोबाईल नंबर, इथे पिनकोड प्रॉपरच टाकायचा आहे, चुकायचा नाही. पूर्ण ॲड्रेस लिहायचा इथे. ठीक आहे, पूर्ण लिहायचा. मी शॉर्टमध्ये लिहिते आहे. आणि इथे जे ऑप्शन दिले तुम्हाला काय हवं आहे, बँगल्स, इयरिंग, ब्रासलेट, सॅनिटरी नॅपकिन कुठलं हवं आहे, तर इथे तुम्हाला ऑप्शनमध्ये टाकून द्यायचं. एक्झाम्पल तुम्हाला बँगल्स हवे तर तुम्हाला असं इथं बँगल्स म्हणून टाकायचे आहेत. आणि तुमची बँगलची साईज, कारण की कडा नसेल तर बँगल्स येतात. आता इथे एक्झाम्पल साईज, जेंट्स असतील तर ब्रासलेट टाकू शकतात, लेडीज असेल तर इयरिंग्स आहेत, बँगल्स आहेत. आणखीन काही ऑप्शन्स आले तर आपण नक्कीच देऊयात. आणि आता इथे तुम्ही सगळी माहिती टाकली. आता माहिती टाकल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, आता इथे एक्झाम्पल आता माझ्याकडे हा पेमेंटचा स्क्रीनशॉट आहे. तुम्ही पेमेंटचा स्क्रीनशॉट ॲड केला आणि मी हे अशा पद्धतीमध्ये फॉरवर्ड केला. म्हणजे अशा पद्धतीमध्ये तुम्हाला काय करायचं, हे फॉरवर्ड करायचं आहे. ठीक आहे.